नमस्कार, मी अमित डहाणे. द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आजचं आपलं हे तिसरं व्हिडिओ तुम्ही बघताय. तिसरं व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज भेटतोय. लेक्चर जे आहे आपलं ते लाईव्ह नसून व्हिडिओच्या माध्यमातून. आणि आपला जे काही आपण 10वीचं भारताचा भूगोल असे 2 पार्टमध्ये बघितलं, तसं सेम 9वीचा ओल्ड पुस्तकातनं महाराष्ट्राचा भूगोल हे आपण आता समजून घेऊया की महाराष्ट्राचा भूगोल 9वीचं पुस्तक आणि ते आपल्यासाठी इम्पॉर्टन्स का आहे. जे काही आपल्याला प्रश्न आयोग विचारत आहे, आयोगाच्या प्रश्नांसाठी जेव्हा आपल्याला महाराष्ट्र भूगोलाची तयारी करावी लागत आहे, खूप बल्की रिसोर्सेस म्हणजे आमच्या सौदी सरांचं पुस्तक असेल, खतीब सरांचं असेल किंवा तत्सम पुस्तकं असतील, ही खूप बल्की पुस्तक आहे. आणि या पुस्तकांना वाचण्याआधी सोप्या भाषेत महाराष्ट्राचा किमान 50% महाराष्ट्र माझ्या डोक्यात बसला पाहिजे भूगोलाचा. तो कसा बसता येईल त्यासाठी सगळ्यात बेस्ट सोर्स काय, आपलं 9वीचं भूगोल. मग आपण गेल्या लेक्चरमध्ये पण 10वीच्या भूगोलातनं भारताचा अभ्यास केला होता. आता महाराष्ट्राचा कसा होईल असं आपण एका 2 येणाऱ्या आजचं आणि पुढचं असं 2 लेक्चर 2 व्हिडिओमधनं समजून घेऊया त्याची तयारी कशी करायची. ओके, चला मी परत एकदा सर्वांचं स्वागत करतो. फक्त नेहमीप्रमाणे आपला स्टार्ट करण्याआधी आपली बॅच जे तुम्ही प्रश्न वगैरे टाकत असाल याच्यात विचारता इन्क्वायरी, तर आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षेची बॅच ही 20 नोव्हेंबरला स्टार्ट होते. आणि याचं टायमिंग 4 तासाची बॅच असणार आहे. ही पण सकाळचीच बॅच असणार आहे. आणि ही पूर्व परीक्षा राज्यसेवा 2024च्या संदर्भातली बॅच आहे. GS प्लस CSAT असं या बॅचचं पूर्णतः इंटिग्रेटेड दोन्ही पेपर 1 पेपर 2 आपण या बॅचच्या माध्यमातून होणार आहे. त्याची यूट्यूब सिरीज आपली चालूच होती, तुम्ही ती बघितली असेल. त्यात लेक्चर आपण प्रत्येक सब्जेक्टचा सब्जेक्ट वाईज पूर्ण आढावा घेतला होता, तो सुद्धा तुम्ही बघितला असेल, हा लक्षात घ्या. नेक्स्ट आपली जी बॅच आहे ती म्हणजेच काय, तर कंबाईनसाठी 2024च्या तयारीसाठी कंबाईनची इंटिग्रेटेड बॅच आहे, प्री प्लस मेन्स. पण पहिला सिलेबस आपण काय करणार आहे, GSच कव्हर करतोय. GS कव्हर करणार आहे. जो GS मला प्री आणि मेन्सचा एकत्र असतो तो GS आपण तिथे काय करणार आहे, पूर्णतः कव्हर करणार आहे. यात आपलं बेसिक बुक, स्टेट बोर्ड्स आणि मग ॲडव्हान्स असं आपलं टीचिंग असतं. आणि त्याप्रमाणेच त्या टेस्ट आणि ऑल दॅट हे सगळं त्यात असणार आहे. याचं टायमिंग सकाळी 8 ते 12 असेल. ही पण बॅच 20 नोव्हेंबरपासून इंटिग्रेटेड बॅच आपली 8 महिन्याची बॅच आहे, ही कंबाईनची स्टार्ट होते. हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि या संदर्भात तुम्हाला ती राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, या संदर्भात तुमचे काही शंका असतील, प्रश्न असतील, फीस किती, कालावधी किती, नोट्स आहेत का, मटेरियल आहेत का, नोट्स आणि मटेरियल आपण देतोच, आणखीन काय आहेत का, त्या संदर्भात तुम्ही आपल्या पुण्याच्या ऑफिसला, जे आमचं पुण्याचं ऑफिस आहे शास्त्री रोडवर ॲक्सिस बँकच्या शेजारी, तिथे किंवा ज्या हा फोन नंबर आहे याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. ठीक आहे. मग मी येतो आता भूगोल हा जो आपला 9वीचा आहे, जसं 10वीचा पण भूगोल अर्थशास्त्र आहे, 9वीचं पण भूगोल अर्थशास्त्र आहे, असं ॲवेली प्रेझेंट करण्याचं केलेलं आहे. मला हे बघताना माझ्या डोक्यात येतं जे NCERTचं 2006चं NCERT आहे, त्याच्यात कंटेम्पररी इंडिया पार्ट 1 आणि कंटेम्पररी इंडिया पार्ट 2 असे 2 पुस्तकं आहे. आणि सेम असेच पुस्तकं आहे. ते थोडं जॉग्रफीचा बेस आहे, थोडा इकॉनॉमीचा बेस आहे, असे ते पुस्तकं आहे. त्याच आधारावर 2013ला आमच्या बालभारतीने राज्य स्टेट बोर्ड ज्याला आम्ही म्हणतो त्यांनी काय केलं, पुस्तक तयार केले. पण आपल्या इथं महाराष्ट्राचा एक भाग केला आणि भारताचा एक भाग केला. भारताचा भाग आपण ऑलरेडी बघितलाय. आता आपण महाराष्ट्राच्या भागासंदर्भात काय करूया, समजून घेऊया की महाराष्ट्राच्या कुठल्या गोष्टी असणार. तर हे ते पुस्तक आहे भूगोल आणि अर्थशास्त्र. यातला आपण फोकस काय करणार आहे, महाराष्ट्राचा भूगोल. आणि इकॉनॉमीला फार काय असतो, तर इकॉनॉमी डिपेंड ऑन द जॉग्रफी, ॲग्रिकल्चर डिपेंड ऑन द क्लायमेट, ॲग्रिकल्चर डिपेंड ऑन द सॉईल, ॲग्रिकल्चर डिपेंड ऑन द रेनफॉल. आणि ॲग्रिकल्चर म्हणजेच तुमचं काय आहे, तर इकॉनॉमी आहे, अर्थशास्त्र आहे. खनिजे खाणी म्हणजेच तुमचं अर्थशास्त्र आहे. वने वनसंपदा म्हणजे तुमचं अर्थशास्त्र आहे. वाहतूक दळणवळण म्हणजे अर्थशास्त्र आहे. म्हणून जॉग्रफी हा खूप रिलेटेड भाग असतो इकॉनॉमीला, हे पण समजून घ्यायचं आहे. आणि जॉग्रफी सांगते डिस्ट्रीब्युशन कुठे रिसोर्सचं, त्याच्या आधारे तुम्ही उद्योग करता, उद्योगाची शहरी व्यवस्था, शहराच्या नोकऱ्या सेटलमेंट, हे सगळं इंटिग्रेटेड असतं. हा सुद्धा एक भाग आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे. बघा, मग या पुस्तकात आपल्याला किती टॉपिक्स आहे. एक आहे प्रदेशीय संकल्पना, दॅट इज द जनरल जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र असं मी त्याला म्हणतो. भारताचा असणारा सामान्य भूगोल. मी आधी पण सांगितलंय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक असणार आहे टेलिग्रामची. त्या टेलिग्रामच्या लिंकला तुम्ही क्लिक करून टेलिग्राम जॉईन करायचं आहे. तिथं याच्या सगळ्या PDF काय आपल्या टेलिग्रामवर अवेलेबल आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. देन महाराष्ट्रातले नैसर्गिक संसाधने, हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे एकदम, हा पण लक्षात घ्यायचा आहे. नैसर्गिक संसाधने, मग एकदा आमच्या महाराष्ट्राची आम्हाला पहिले प्रादेशिक, दॅट इज द रिजनल जॉग्रफी, आयदर पॉलिटिकल जॉग्रफी आम्हाला बघावं लागणार आहे. महाराष्ट्राची निर्मितीपासनं कशी झाली, महाराष्ट्राची लांबी रुंदी किती आहे, काय कशा प्रकारे दिलेलं आहे. दुसरा भाग येतो तो म्हणजे आमच्या महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. जसं आपण भारताची प्राकृतिक रचना समजून घेतलं होतं, पण कम्पेरेटिव्ह महाराष्ट्राची प्राकृतिक रचना फार छोटी आहे, हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर व्यवसाय, आमच्या महाराष्ट्रात व्यवसाय कशावर आहे, आणि त्या व्यवसायामध्ये मग शेती असेल, उद्योग असेल, शेतीसाठी लागणारी मृदा असेल, उद्योग असेल, नैसर्गिक संसाधनामध्ये वने आहे,
पर्जन्य आहे, नदी प्रणाली आहे, ते तुमचं काय नॅचरल रिसोर्सेस आहेत ना, ते सर्व इथं दिलेलं आहे. वाहतूक संदेश व पर्यटन असेल, महाराष्ट्र संदर्भातले प्रमुख महाराष्ट्रातले बंदरे कुठले आहेत, आमचे मेट्रो किती आहे, इथपासून सगळं बेसिक त्यात दिलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. देन महाराष्ट्राची लोकसंख्या, याच्यातून आयोगाने ॲज इट इज स्टेटमेंट उचललेले आहे या टॉपिकमधले, आणि ॲज इट इज स्टेटमेंट आपल्या परिषद काय केलं आयोगाने रिफ्लेक्ट केले आहे. तर ही सुद्धा एक माहिती तुम्हाला इथे समजून घ्यावं लागेल. सो इतके टॉपिक्स, हा प्रादेशिक विकास पण आपण वाचला पाहिजे, बिकॉज आमच्या इथं असमानता दिसून येत, त्याला म्हणतो आम्ही डेव्हलपमेंट्स मधली असमानता असं म्हणतो मी, त्याला रिजनल इम्बॅलन्स हा शब्द इकॉनॉमीच्या भाषेत वापरला जातो. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये असणारं आम्ही म्हणतो रिजन वाईज, आमचा वेस्टर्न महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र हा फार आर्थिक पुढारलेला आहे, बिकॉज तिथे इंडस्ट्री जास्त आहे. त्या गोष्टींनी आमचा मराठवाड्याचा भाग असेल किंवा विदर्भाचा भाग असेल, आर्थिकदृष्ट्या अजूनही तेवढा काय झालेला सक्षम झालेला नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मग याचा आधार काय आहे, हे कशाच्या आधारे आम्ही ठरवतो, नैसर्गिक संसाधने कुठे आहे, ही सर्व ज्याला मी म्हणेल कॉमेंट्री या टॉपिकमध्ये केलेली आहे. आणि हे लक्षात घ्यायचं आहे की या आधारे आपल्याला अंडरस्टँडिंग चांगली होते महाराष्ट्राची, हे पण इथं समजून घ्यायचं आहे. मग मी आता पुढचा याच्याकडे जाण्याच्या आधी मला फक्त एक तुम्हाला आत्ताचं जर आपण जस्ट आत्ताचा एक रेफरन्स घेऊया की आत्ताची 2023ची आमची कंबाईनची मेन्स झालेली आहे. 2023ची ही जी कंबाईनची मेन्स झालेली आहे 5 नोव्हेंबरला, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. याच्यात आयोगाला जे अपेक्षित होतं 10 प्रश्न, जे आयोगाने काय केलं आहे, जिओग्राफी प्लस एन्व्हायरमेंट हा एकत्र सिलेबस दिलेला होता आपल्याला. याच्यावर 10 प्रश्न आहे, त्यातले 7 क्वेश्चन्स हे जिओग्राफीवर आहे, 3 क्वेश्चन्स हे कशावर आहे, एन्व्हायरमेंटवर आहे. आता मी यासाठी सांगतोय, प्रीला तर प्युअरली 10 प्रश्न जिओग्राफीचे. प्रीच्या तिथं काय करता येत नाही, प्री जे आहे पूर्व परीक्षा, त्या पूर्व परीक्षेत काय आहे, आयोगाने एन्व्हायरमेंट आणलेलं नाही आहे, मुख्य परीक्षेत आणलेलं आहे. तरी मी हा आढावा याच्यासाठी घेतो की मुख्यला असं आम्हाला वाटत होतं, ज्यावर आयोगाने भारताचा सिलेबस जो याच्या आधी नव्हता 23 आधी 22 पर्यंत, तो कधी आणलेला आहे 23ला भारताचा सिलेबस आयोगाने काय केलं, शब्द सिलेबस थ्रू ऍड केलेला आहे की भारताचा भूगोल सुद्धा अभ्यासाला असणार आहे. पण भारताच्या भूगोलावर मग वेटेज किती दिलं, ही जी आमची पहिली मेन्स होती, या पहिल्या मेन्सच्या आधारे आयोगाने किती वेटेज मांडलं त्याचा आपण एक आढावा आपण घेऊया. हे लक्षात घ्यायचं, हे 7 प्रश्न जे विचारलेले आहे, या 7 प्रश्नापैकी 5 प्रश्न प्युअरली हे आमच्या महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारले. कशावर विचारले, महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारले. त्यातला एक प्रश्न मी असा काढलेला आहे, तुम्हाला पण माहिती असेल की तो ॲग्रिकल्चरचा विचारलेला आहे. पण ॲग्रिकल्चर हा भारत आणि महाराष्ट्र दोघांचाही संबंध विचारला आहे. भारत आणि महाराष्ट्र ते कृषी, ज्याला आम्ही ॲग्रिकल्चर रिजनल झोन असं म्हटलं जातं, ॲग्रिकल्चर बायोग्राफिकल झोन असं म्हटलं जातं, त्याच्यावरचा एक प्रश्न आणि एक प्रश्न फक्त भारतावरचा विचारला आहे. भारत एक क्वेश्चन्स असं यांनी हे 7चं वायफर्गेशन केलेलं आहे. जे 3 विचारलेले आहे एन्व्हायरमेंटचे, हे तरी खूप सोपे होते. म्हणजे जरी तुम्हाला बॅकग्राऊंड राज्यसेवेचा नसला, तुम्ही पहिल्यांदा पर्यावरण वाचायला घेतलंय मुख्य परीक्षेत आल्या म्हणून, कारण की याच्या आधी पर्यावरण नव्हतं, तरी त्या पर्यावरणामध्ये कठीण असं काहीच नव्हतं. नेहमीचेच रुटीन प्रश्न, बरेच रुटीन प्रश्न होते. त्यातनं एखादा प्रश्न सायन्समध्ये असतो, CFC क्लोरोफ्लोरोकार्बन ओझोनचं डिफ्लेशन कशामुळे होतं, इतकं सिंपल आहे, सायन्समध्ये मी ऑलरेडी शिकलेलो असतो. किंवा असणारं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, जे नवीन गोल्स आहेत आपले, ते एकूण आता 2015 नंतर डिसाईड झाले, ते कधी झाले आणि त्यामध्ये कुठला कुठला समावेश करण्यात आला, त्या 17 हेड्सबद्दल विचारणारा एक प्रश्न होता. आणि एक परत तुमचं असणारं ते क्षेत्र विचारण्यात आलेलं होतं, याचं आपल्या याचं कशाचं, तर बायोस्फिअरचं. तर असे 3 प्रश्न पाहिजे, व्हेरी रुटीन. याच्यासाठी अगेन पर्यावरण जे आपण रुटीन पर्यावरण करतो, यात काही चॅलेंजेस नाही. मग महाराष्ट्राचे जे 5 प्रश्न विचारण्यात आले, या 5 प्रश्न मी प्रीच्या दृष्टीने आणि मेन्सच्या दृष्टीने असं म्हणतो, या मेन्सला काही चॅलेंजेस आहेत का, अजिबात नाही. हे पण साधे प्रश्न होते. त्यात आमचा एक काय होता, इट्स अ व्हेरी सिम्पल क्वेश्चन असं मी म्हणतो, फार सिम्पल आयोगाने काय केलं होतं, पुट केलं होतं. आमचा महाराष्ट्र पठार असेल, त्याचं काय एक वैशिष्ट्य होतं. त्यानंतर हरिश्चंद्र, बालाघाट, डोंगररांग कुठल्या जिल्ह्यांपर्यंत एक्सटेंड झाली आहे ते एक होतं. आमचे नेहमी विचारणारे अभयारण्य आणि जिल्हे होते, ते एक उंदेरी, खांदेरी, सालसात बेट विचारलं होतं. असं सिंपल प्राकृतिक आणि याच्यावरचे प्रश्न त्यांनी काय विचारलेले आहे. जास्त व्हेरिएशन्स दिसत नाहीये, रुटीन आहे. मग माझं म्हणणं हे जर रुटीन आहे, त्या रुटीनसाठीचा जो बेसिक अभ्यास आहे तो पहिले आपल्याला नीट करायचा आहे, हे मी कायम सांगत असतो. आणि मला तोच आहे का, तुमचा जर हा जर भाग मिस झाला, हा इथला रुटीन प्रश्न येणारा जो बेस आहे तो जर आपला अभ्यासातनं मिस झाला, तो जर आपल्याला कव्हर नाही करता आला, तर मग ॲडव्हान्स पुस्तकं, खूप बल्की पुस्तकं वाचून आपण आणखीन कन्फ्युजन, आणखीन स्वतःचा लोड कशाला वाढवायचा, हे सुद्धा लक्षात घ्यायचं. त्या दृष्टीने सुद्धा 9वीचं पुस्तक आपल्यासाठी काय आहे, महत्त्वाचं आहे. आणि त्या वेळी आपण हे पुस्तक वाचलं पाहिजे असं मी म्हणेल.
इज दॅट क्लिअर? सो आता त्यातला पुढचा भाग घेतो. आता बघा, जसं मी भारताच्या भूगोलातले मॅप्स सांगितले होते, मॅप्स फार महत्त्वाचे आहे त्या 10वीच्या पुस्तकातले, तसं या 9वीच्या पुस्तकातले पण नकाशे फार महत्त्वाचे, उपयुक्त आहे. तुम्ही हे नकाशे सुद्धा चांगल्या प्रकारे वाचले पाहिजे, कारण या नकाशावर आधारित सुद्धा बरेच प्रश्न निघतात. हे नकाशा जर डोक्यात बसला तर महाराष्ट्राचा पूर्ण नकाशा जिल्हानिहाय, उत्तरेकडे असणारा सगळ्यात जास्त जिल्हा कुठला, किंवा आमचा पश्चिमेकडे असणारा पश्चिम आणि उत्तरेकडे असणारा जिल्हा कुठला, दक्षिणेकडचा कुठला, पूर्वेकडचा कुठला, अतिपूर्वेकडचा जिल्हा कुठला, तेलंगणा लागूनचा दक्षिणेकडचा जिल्हा कुठला, हे असे सिंपल प्रश्न याच्या आधी आयोगाने विचारले, मेन्सला पण विचारले, प्रीला पण विचारलेले आहे. नकाशा आधारित बरेच प्रश्न जनरेट होतात जे पुस्तकात दिली नसतात. पुस्तकात रुटीन आणि बल्की माहिती असते, पण नकाशावर आपण बरंच काय करू शकतो, माहिती मिळू शकतो. आणि त्या आधारे हा जो नकाशा इथे दिलेला आहे आपल्याला या पुस्तकात, आता हा बघा प्रशासकीय विभागाचा नकाशा आहे. कशाचा नकाशा आहे हा आमच्या प्रशासकीय विभागाचा नकाशा यांनी काय केलेला आहे, पुटअप केलेला आहे. आता आमच्या महाराष्ट्रात आम्हाला सर्वांना माहीत आहे की 6 प्रशासकीय विभाग आहे, अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे. त्यांनी दाखवलेलं आहे. तुम्हाला एक जर तुम्ही मागचे पेपर बघितले असेल तर हा त्यांचा नकाशा तिथं काय झालेला आहे, विचारून झालेला आहे. तो म्हणजे कोणाचा, तो आमच्या मराठवाडा जो आहे या मराठवाडा विभागाचा हा नकाशा सुद्धा त्यांनी काय केलं, डायग्राम विचारून झाली आहे. आपल्याला आयडेंटिफाय करायला लावलं होतं. दिलेला नकाशा कुठल्या प्रशासकीय विभागाचा आणि हेडक्वार्टर आहे असा प्रश्न औरंगाबादवर विचारून झालेला आहे. मग असणारे एकूण आमचं कोकण असेल, पुणे विभाग असेल, नाशिक असेल, औरंगाबाद विभाग असेल, अमरावती आणि नागपूर विभाग असेल, असे त्यांनी वेगवेगळ्या कलरच्या आधारे वेगवेगळे नकाशे दाखवलेले. हे तुम्हाला माइंड करणं गरजेचं आहे. कुठल्याचा शेजार कुठला आहे, एक सोपं आणि अभ्यास हा सोप्याकडनं कठीणाकडे जायचा, लक्षात घ्या. अभ्यास जर डायरेक्ट कठीण पुस्तकं, खूप बल्की पुस्तकं, खूप इन्फॉर्मेटिव्ह पुस्तकं आम्ही वाचायला लागलो तर मग आम्हाला त्या म्हणजे त्याच्यातनं आम्हाला अभ्यास जड जातो. अभ्यास जड गेला की आपला अभ्यासातला इंटरेस्ट कमी होतो. आपला इंटरेस्ट कमी झाला की आपण इरेग्युलरिटी आहे त्या अभ्यासात ती व्हायला नाही पाहिजे. सुरुवातीला हळूहळू आपला फोकस वाढत गेला पाहिजे, कन्सिस्टन्सी वाढवायची आहे, स्पीड आणि ह्या सगळ्या गोष्टी पुढे न्यायच्याच आहे. मग त्याच्यासाठी आपली अभ्यासाची सुरुवात या पुस्तकाच्या आधारे केली सगळ्यात बेस्ट आहे. म्हणून आपण हे पुस्तक वारंवार सांगत असतो की तुम्ही वाचले पाहिजे आणि त्यातलाच हा एक भाग आहे. दुसरा नकाशा दिलेला आहे भारताची महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. जशी आम्ही महाराष्ट्राची प्रादेशिक रचना बघितली, प्रादेशिक विभाग बघितले, प्रादेशिक नव्हते ते प्रशासकीय विभाग होते. प्रादेशिक विभाग हे आपले काय वेगळे. फॉर एक्झाम्पल कोकण हा प्रादेशिक विभाग आहे, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा त्याला देश म्हणतो, किंवा आमचा खानदेश असेल, किंवा मराठवाडा असेल, किंवा विदर्भ असेल, किंवा विदर्भातील पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भाला वऱ्हाड म्हणतात. हे झाले सगळे आमची प्रादेशिक नावं, लक्षात घ्यायचं आहे, बरोबर आहे. पण देअर इज द प्रशासकीय विभाग, महसुली प्रशासनाच्या दृष्टीने आपण ते विभाग बघितले होते. सेम आमच्या महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. मग आमच्या महाराष्ट्राची प्राकृतिक रचना करताना आमच्या महाराष्ट्राला उत्तरेकडे ही लागते ती म्हणजे सातपुडा पर्वतरांग. त्याच्यानंतर अशी सरळ जी खाली येते आमच्या महाराष्ट्रात ती म्हणजे आमची सह्याद्री पर्वतरांग. आणि या सह्याद्रीमध्येच दुसरं, या सह्याद्रीच्या 3 रेंजेस, सातमाळा, अजिंठा, बरोबर आहे, हरिश्चंद्र, बालाघाट, आणि इकडे असणारं तुमचं शंभू महादेव, हे लक्षात घ्यायचं आहे. हे तुमचं इथपर्यंत असणारी प्राकृतिक म्हणजे पर्वत श्रेणी. इकडे असणारा आमचा कोकण आणि उरलेला भाग म्हणजे आमचा महाराष्ट्र पठार. मग शांततेने हा नकाशा जर आपण वाचत गेलो, वारंवार ऑब्झर्व करत गेलो, यातलाच बेसिक डेटा वाचायचा, परत या नकाशाला कम्पेअर करायचं, इतका व्यवस्थित आम्हाला महाराष्ट्र समजायला लागतो. मग जी काही असणारी प्राकृतिक रचना जी शब्दात मांडलेली आहे की महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक विभाग होतात, दॅट इज द 3 फिजिओग्राफिक डिव्हिजन ऑफ द महाराष्ट्र. ओके, सगळ्यात पश्चिमेकडे असणारा कोकण, त्याच्यानंतर असणारा सह्याद्री, आणि सह्याद्री प्लस सातपुडा, कारण की पर्वतीय प्रदेश आहे, आम्ही प्राकृतिक रिजन समजतो, आणि उरलेला असणारा महाराष्ट्र पठार. आणि परत मग या पठाराचा उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे, इकडे 600 मीटर, इकडे 300 मीटर, सरासरी 450 मीटर, असे रुटीन प्रश्न आहे. त्यानंतर आमच्या कोकणात सर्व बघा, इथं नद्या दाखवलेल्या आहे. वैतरणा असेल, डहाणूची खाडी असेल, दातीवरची खाडी, वसईची खाडी, धरमतरची खाडी, राजापूर, दाभोळ, विजयदुर्ग, ऑलमोस्ट यातले प्रश्न आयोगाने विचारलेले आहे. आणि मी म्हणतो ऑलमोस्ट याच्या आधारे आयोगाने, तुम्ही जर PYQ बघितले, तुम्हाला हा एक नकाशा कितीतरी प्राकृतिक महाराष्ट्र वरच्या प्रश्नाची उत्तर या नकाशातनं मिळू शकतात. म्हणजे आता मी कालचा प्रश्न म्हणतोय, आपल्याला काय विचारलं होतं की हरिश्चंद्र बालाघाट ही डोंगर रांग कुठल्या इथपर्यंत पसरलेली आहे, कुठे, सर्वात शेवटी पूर्वेकडे. ऑप्शन्स त्यात दिलेले होते सातारा, बरोबर आहे. आणखीन 2 मी आता ऑप्शन्स विसरलेलो आहे प्रश्नाचा, जर बघितला तर लेट्स सी, आपण प्रश्न बघूया. म्हणजे मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल एक्झाम्पलच देतो की याच्यातनं आपण काय करू शकतो. जस्ट माझ्याकडे आहे ऑनलाईन तो पेपर, तो आपण बघूया जेणेकरून आम्हाला काही लक्षात येईल. मी तुम्हाला सांगतो की आपण कसं एलिमिनेट करू शकतो. हे जर व्यवस्थित आपल्याला बसले तर आपण किती छान हे करू शकतो. तो पण एक भाग इथं लक्षात घेऊया. ओके,
सिंपल, एकच मिनिट. मला पेपर बघू द्या, माझ्या हाताची पेपर नाही आहे, म्हणजे मला एक्झॅक्ट प्रश्न आणि उत्तर तुम्हाला ऑप्शनमध्ये देता येईल काढून, मग तुम्हाला इझी ते समजेल. आला एक पेपर हातात, जस्ट अ सेकंड. हां, सह्याद्री पर्वताची एक शाखा सोलापूर जिल्ह्याकडे जाते. ती शाखा कुठल्या नावाने ओळखली जाते? हरिश्चंद्र डोंगर. काही संबंध, आता बघा एलिमिनेशन करताना हरिश्चंद्र डोंगर, तुम्हाला माहिती आहे हरिश्चंद्र म्हणजेच नाशिक, अहमदनगर आणि पुण्याचा भाग, इतक्या भागातच हरिश्चंद्र आहे. देन महादेव डोंगर, काहीच संबंध नाही. आपली महादेव कुठून आली आहे? सातारा, आणि इथनं खाली तेव्हा इथं महाराष्ट्रात संपते, या भागातनं ती काय होते? खाली होते, सांगलीमध्ये जाते आणि इकडे राहते. दुसरं आहे तर सातमाळा. सातमाळात नाशिक आणि औरंगाबादपर्यंत येते. मग उरलीच कोणची? आमची बालाघाट. इथं जरी दाखवलं बालाघाट अशी, तर ही बालाघाट जी आहे ही सोलापूर जिल्ह्याकडनं येते, ही सुद्धा लक्षात घ्या. ज्यात आमची सीना नदी वगैरे जिकडे नगरमधनं येतं तो भाग, सो दॅट इज आन्सर इज द बालाघाट. मग असे प्रश्न आपण सहज 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 असे याच्यातनं हाताळू शकतो. याचं मला जस्ट मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलं काय करता येईल. आणि हे प्रश्न फक्त आयोग फिरून विचारतं, मी त्याला रुटीनच प्रश्न म्हणतो, ते काही प्रश्न फार नवीन नाही आहेत. बट इट्स ऑल अबाउट आयोग लँग्वेज बदलतं, अर्थ म्हणजे शब्दांची फेरफार करतं. ओके, आणि प्रश्नांची मांडणी तीच आहे, डेटा तोच आहे, डेटा बदलू शकत नाही. म्हणून याचा आधार घेताना हे जर आपण यातनं गेलो तर हाही नकाशा यातला फार महत्त्वाचा आहे, हा पण लक्षात घ्यायचा आहे. देन तिथं थोडासा तुमचं, आता मी सॉरी म्हणतो ऑलरेडी, कारण की आता स्कॅन करताना त्याचा लाईट, स्कॅन करताना फोटो, थोडं कलर शेडिंग हे कॅमेऱ्यात बदलतं. ॲक्च्युअल आपण बघतो ना, पण हे PDF आहे, त्या जी आपण माझ्याच पुस्तकाची PDF करून टाकलेली होती ऑलमोस्ट, त्याच्यातले हे फोटो आहेत, थोडेसे कमी जास्त होतील तर थोडं तुम्ही बेअर करा, पण तुम्हाला हे नकाशात तिथे मिळेल, कलर फुलच टाकली आहे. तर बघा हे महाराष्ट्रातलं काय दिली आहे? प्रमुख नद्यांची खोरी. प्रमुख नद्यांची खोरी. मग मला एक आयोगाचा जुना प्रश्न आठवतो, तो प्रश्नाचा संदर्भ घेतो, मग मी सांगतो तुम्हाला की एक अगेन काय इम्पॉर्टन्स ठरतं ते आपण बघूया. इथं बघा भीमा नदीचे खोरे दिलेले आहे, ज्याला आम्ही हे म्हणतोय. ओके, नंतर आमच्या गोदावरीचे खोरे हे दिलेलं आहे. त्यानंतर कोकण विभाग, ते ब्ल्यू कलरचं खोरं दिलेलं आहे. त्यानंतर कृष्णा नदीचं खोरं टाकलेलं आहे, हे आमचं. त्याच्यानंतर टाकलेले आहे पैनगंगा, वैनगंगा नद्यांची खोरं, म्हणजे अख्खं हे वेगळं खोरं टाकलेलं आहे, लक्षात घ्या इतकं. आणि त्या खाली आहे आमचं तापीचं खोरं. याच्या आधारे जर विचार करता, तुम्ही माझे लेक्चर जेव्हा ऐकले असेल नदीचे, मी कायम सांगत असतो की नदीचे प्रश्न आपण घरून ठरवून जाऊ शकत नाहीत, हेच उत्तर पाहिजे. आपल्याला कधी ठरवता येईल की जो नदीवर प्रश्न विचारतात त्यात ऑप्शन्स काय आणि प्रश्न कुठल्या प्रकारे विचारला आहे. कारण की नद्या महाराष्ट्रातली मोठी विचारली का भारतातली विचारली, बरोबर आहे, भारतातली विचारली का एकूणातली विचारली, असं बरंच तिथं काही असतं. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस आम्ही नद्या खोऱ्यांचा महाराष्ट्रासाठी अभ्यास करतो त्यास आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातलं 49.5% किंवा 49% क्षेत्र हे आमच्या गोदावरी खोऱ्याने व्यापलेलं आहे. त्याच्यानंतर आमचा भीमा कृष्णा खोरे, त्यानंतर तापी पूर्ण आहे, आणि उरलेलं 10% खोरं कोणी व्यापलेलं आहे तर कोकणातल्या नद्यांनी व्यापलेलं. 0.5% असेल ते नर्मदा, हे आपल्याला बेसिक माहिती आहेच. पण आता प्रश्न या 9वीच्या पुस्तकाला धरून आयोगाने जेव्हा विचारला होता तेव्हा आयोगाचे ऑप्शन्स काय होते? खालील खोऱ्यांचे, महाराष्ट्रातील खोऱ्यांचे त्यांच्या क्षेत्रफळानुसार असणारा उतरता क्रम असणारा पर्याय ओळखा. उतरता म्हणजे डिसेंडिंग, बरोबर आहे, वरून खाली येताना. तर त्यात तुम्हाला डिसेंडिंग करताना उतरतामध्ये तिथं बरेच मुलांनी काय केलं होतं, गोदावरी हा पहिला घेतला होता, पण गोदावरी त्यातला पहिला नाही, लक्षात घ्यायचा आहे. ज्या वेळेस याच्यातील, कारण की गोदावरी आमच्या इथनं धर्माबाद नांदेडमधनं बाहेर पडते, ती थेट सिरोंच्या इथपर्यंत येते, तोपर्यंत हे पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, दॅट इज द प्राणिता, हे खोरं आम्ही वेगळं वाहतं. आणि इन टर्म्स ऑफ द एरिया हे खोरं सगळ्यात मोठं आहे. बट ऑब्वियस ते खोरं गोदावरीचाच भाग आहे, पण ऑप्शन देताना गोदावरी पण होता, पैनगंगा वैनगंगा खोरे असा शब्द वापरला होता, लक्षात घ्यायचं. पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, त्याच्यामुळे ते 1 वर, गोदावरी 2 वर, मग भीमा आणि मग तापी पूर्ण. सर्वात छोटं खोरं कृष्णा, कारण कृष्ण 3च जिल्ह्यामधनं जाते. कृष्णा भीमा म्हणून तुम्हाला 5 ते 6 जिल्हे येतात, किंवा आमचं पुणे सोलापूर असेल ते भीमेमधनं येते. मग हे जे पॉईंट टॅकल करता येईल याला अंडरस्टँडिंग स्ट्रॉंग पाहिजे, आणि तो बेस्ट स्ट्रॉंग सोप्यामधनं गेला तर फार बेस्ट होईल. आणि हे जी इथं तुम्हाला दिसतं आहे याच्यात त्या गोष्टी फार व्यवस्थित प्रेझेंट केलेल्या आहे, हे लक्षात घ्या. हा नकाशा एकदम खूपच अफलातून चांगला आणि नकाशा आहे. सगळ्या उपनद्या, मुख्य उपनद्या समजतात आपल्याला. आता मागच्या वेळेस प्रश्न पडल्या होत्या, खाली नद्या दिल्या होत्या. या ज्या नद्या आहे, फॉर एक्झाम्पल तुमची कुठली असेल इथलं तर इची वाघूर असेल, गिरणा असेल, कोणत्या आमच्या याच्या कोणाच्या तापीच्या, त्यांचा पश्चिम पूर्व क्रम विचारला होता, ते सरळ याच्यात दिलेलं आहे.
मग इतकं सिंपल हा नकाशा व्यवस्थित करायचा आहे. हा नकाशा जर केला तर जे आमचे पर्पज आहे, जो आपला पर्पज असतो की मला बेस व्यवस्थित झाला की मग मॉडिफाईड आणि ॲडव्हान्स पुस्तकं इझी करतात, त्याच्यासाठी सुद्धा काय हा एकदम व्यवस्थित नकाशा आहे, हे पण लक्षात घ्या. मग एक दळणवळणाचा नकाशा दिलेला आहे, थोडासा वाईट दिसत असेल, अगेन मी सांगितलं आहे बिकॉज ऑफ द मोबाईल आणि फोटो याच्यातून जो फरक पडतोय. त्यात दाखवले राष्ट्रीय महामार्ग दाखवले. आता हे जुने महामार्ग आहे, तुम्हाला याला नवीन रस्ते बट ऑब्वियस याला न्यू जे काही आहे नॅशनल हायवेज नंबर हे कोण सांगेल तुम्हाला, हे सौदी सरांचं पुस्तक सांगेल नो डाऊट. किंवा तुम्ही जे वापरत असाल खतीब, दीपस्तंभ, भगीरथ वगैरे वॉर्डर त्याच्यात सगळं दिलेलं आहे. पण आम्हाला जुने बघितले की जुन्याची नावं इथंच पेन्सिली करून ठेवायचे आपण. बरोबर आहे, हा कुठला होता, हा नॅशनल हायवे नंबर 3 होता का आमचा, लक्षात घ्यायचं आहे. हा आमचा नॅशनल हायवे नंबर 6 होता का, आता याचं नाव काय आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आमच्या महाराष्ट्राचा हा नॅशनल हायवे नंबर 7 होता का, भारतातला सर्वात लंब, आणि आमच्या महाराष्ट्रातली त्याच्यावर असणारी शहरं कुठली ही महत्त्वाची. सेम इथं काय दिलं, विमानतळ दिलं बघा. इथं हा मुंबईचं विमानतळ दिलं आहे, नाशिकचं विमानतळ दिलं आहे, इथं औरंगाबादचं आहे, इथं पुण्याचं आहे. बरोबर आहे, इथं नागपूरचं विमानतळ दाखवलं आहे. तर प्रमुख विमानतळ कुठे ते आम्हाला समजतंय. त्याच्यानंतर असणारे आमचे एकूण बंदरं दाखवलेले आहे, कुठले कुठले बंदर आहेत लक्षात घ्यायचं आहे. मग इथं असणारे बंदरं आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, अलिबागचं असेल, श्रीवर्धनचं असेल, ही बंदरं तुम्हाला महत्त्वाची आहे, किनारी महत्त्वाची आहे. असा अभ्यास सुद्धा आपण याच्यातनं करूच शकतो, हा सुद्धा लक्षात घ्या. मग यातला जो पहिला धडा, आता हे सुरुवातीचे नकाशे आहे, मग त्यातनं डेटा आणि बेस चालू होतो. त्यातलं पहिलंच दाखवलंय महाराष्ट्राचं भारतातलं स्थान, महाराष्ट्राचं भारतातलं स्थान आणि हा भारतातला असणारा आमचा महाराष्ट्र हे लक्षात घ्यायचं आहे. हे जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर मग महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य कुठले, महाराष्ट्राची सीमा कुठल्या साईडला कुठल्या राज्याला लागलेली आहे हे आम्हाला याच्यात इझी कळतं. आणि ते तुमचं असणार रेखावृत्तीय आणि अक्षरवृत्तीय असताना आम्हाला समजतं. अगेन महाराष्ट्राच्या परत त्याच्यात प्राकृतिक विभाग जो आपण पहिला त्यांनी दिला आहे ना, कशा तो परत आहे, परत प्राकृतिक विभाग त्यांनी छोट्याशा माहितीमध्ये खूप चांगला महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग काय गेलाय समजून सांगितलाय, तो सुद्धा आम्हाला लक्षात घ्यायचा. छोट्याशा माहितीमध्ये समजून सांगितलाय, हा तुम्हाला वाचावा लागेल. आता इथं बघा, हा महाराष्ट्राचा हवामान आहे किंवा हवामान मधलंच काय दिलेलं आहे, महाराष्ट्राचं पर्जन्य वितरण दिलेलं आहे. पर्जन्य वितरण, आता मी दोन्ही मॅप हे जवळजवळ काढा. याच्यानंतरचा मॅप आहे तुमचा कुठला, वनांचा मॅप. तो फार मॅच आहे, कारण की तुमच्या पर्जन्यावर वने डिपेंड आहे. आम्ही ज्यावेळेस उल्लेख करतो सदा हरित वने, एव्हरग्रीन फॉरेस्ट, बट ऑब्वियस जिथं पर्जन्य अधिक आहे तिथंच एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे. जिथं पर्जन्य कमी आहे तिथं थोडी एव्हरग्रीन फॉरेस्ट असणार आहे. तिथं कुठलं असणार आहे, थॉर्नी फॉरेस्ट, काटेरी वने असणार आहे. मग हे फार महत्त्वाचं आहे. आणि महाराष्ट्राचं पर्जन्याचं डिस्ट्रीब्युशन, वितरण पश्चिमेकडून पूर्वेकडे सेंटीमीटरमध्ये किती आहे. आयोग बऱ्याच वेळा जिल्हे आणि हे पण विचारते, बट इट्स नॉट अ बिग डील. एक छोटीशी डायग्राम ह्या नकाशाचा डोक्यात बसला तुम्ही विचार काय विचारायचं, माझं उत्तर चुकत नसतं, हे पण लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यासाठी हे फार व्यवस्थित दिलेलं आहे. बघा लक्षात घ्या, 700 मिलीमीटर म्हणजे 70 सेंटीमीटर पर्यंत पडणारा प्रदेश कुठला, हा जो प्रदेश आहे आपला ऑलमोस्ट यातला रेन शॅडो झोन येतो. कारण की सह्याद्रीच्या तुमचा पूर्वेकडच्या पायथ्याचा भाग येतो, पर्जन्य छायेचा प्रदेश तो दिलाय 70 सेंटीमीटर खाली. 70 ते 100 ऑलमोस्ट जो आमचा भाग दिलेला आहे 70 ते 100 मध्ये हा भाग येतो, लक्षात घ्यायचा आहे. 100 ते 300 हा या साईडचा भाग, आणि परत या साईडचा भाग हा कुठला टाकला त्यांनी, या साईडचा म्हणजे 100 ते 300, आणि 300 पेक्षा अधिक हा घाटमाथा आणि कोकण 300 सेंटीमीटर पेक्षा अधिक असणारा प्रदेश. तो हे तुमच्या सिंपल इतके 4 विभाग जर डोक्यात बसले ना, शेवटी आपण पॉलिटिकल मॅप करतो, आपल्या डोक्यात जिल्हा बसतो, कुठे जिल्हा कुठल्या दिशेने पूर्वेकडे जातात, कुठले जिल्हे विभागात कुठले जिल्हे ते आपण सुरुवातीला करणार. त्यानंतर प्राकृतिक रचना मी सुरुवातीला आणखी व्यवस्थित करणार. प्राकृतिक रचना पण मला विभागानुसार समजणार, हा जिल्हा कुठल्या प्राकृतिक भागात येतो, हा जिल्हा कुठल्या प्राकृतिक भागात येतो. बट ऑब्वियस ते समजलं की मला नद्या समजणार, नद्या समजलं की मला हवामान, हे मॅपिंग थ्रू व्यवस्थित गेलं. इट्स अ लॉंग टर्म, म्हणजे माझं म्हणायचं वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, वेळेची इन्व्हेस्टमेंट आहे. पण याचा तुम्हाला गेन आणि तुमचं जे आउटपुट आहे खूप लॉंग टर्म आहे, हे लक्षात घ्या. नाही तर वारंवार खूप पाठांतर करावं लागतील, का पाठांतर शक्य नाही आहे आपल्याला, ते करायचं पण नाही आहे आपल्याला, या वेनी करावं लागते. आता लक्षात घ्या, याच्या आधारेच कसे वनांचे हा भाग केलाय. हा रेन शॅडो झोन आहे बघा, इथं वनांचा नकाशा दिलेला आहे. हे वन कुठले तुमचे, याच्यात झुडपी व काटेरी वने. बट ऑब्वियस झुडपी व काटेरी वनेच असणार आहे. जर पर्जन्यच पडत नाही तर त्या भागात वनांचं जे काही झाडं असणार छोटे असणार आहे. इव्हॅपोरेशन रेट जास्त असल्यामुळे जे काही झाडं असतील छोटे छोटे, त्या पानांचं कन्व्हर्जन कशात झालेलं आहे, काट्यामध्ये झालेलं आहे. मग त्याला आम्ही झुडपी व काटेरी किंवा थ्रोनी वने असं म्हणतो. तो पण भाग इथलाच आहे, हा लक्षात घ्यायचा आहे. आता इथं सगळ्यात जास्त निम सदाहरित वने, हे सगळे निम सदाहरित, हा अतिशय जास्त पर्जन्याचा भाग, हा सगळा पानझडीचा भाग, असं सर्व दिलेलं आहे. आणि पर्जन्यानुसारच वनांचं काय असतं, आपलं पर्जन्याच्या अनुसारच वनांचं काय असतं डिस्ट्रीब्युशन असतं, ते आधारित लक्षात घ्यायचं आहे. सो मी जस्ट एक पहिला म्हणून दुसऱ्या लेक्चरमध्ये मी डायरेक्ट पुस्तक दाखवतो. दुसरा जो व्हिडिओ येईल तुम्ही बघाल त्यात डायरेक्ट आपण पुस्तक ओपन करू
आणि पुस्तकात मी सोर्सेस दाखवतो कसे कसे आयोगाने प्रश्न उचलले. तर जे की मी तुम्हाला 10वीच्या भारताच्या वेळेस सांगितलं तेच मी अजून सांगतोय की हे पुस्तक नीट वाचणं गरजेचं आहे. हे जर समजलं तर पुढची जी मोठी पुस्तकं आहेत, फॉर एक्झाम्पल सौदी सरांचं असेल, खदीप सरांचं असेल आणि तत्सम पुस्तक असतील, ती वाचायला जवळ जातात. ती वापरावी का? ती वापरावी लागेलच. तुम्ही कुठेही हयगई करू नका. परीक्षेचं नेचर हे बदलत आहे. कॉम्पिटिशन स्ट्रॉंग आहे. खूप जास्त अटेम्प्ट दिलेले मुलं परत परत देतात कारण की त्यांनी पोस्ट घेऊनच जायचं. त्यांनी इतके वर्ष अभ्यास केलेला आहे, कष्ट होतले, ते सोडणार नाही. तुम्ही नव्याने अभ्यासाला लागलेले विद्यार्थी आहे, तुम्हालाही त्यांना कॉम्पिटिशन करायचं आणि तुम्हाला त्यांच्यासोबतच पोस्ट काढायची आहे. तर आपली तयारी पण त्या लेवलनीच करायची आहे. हा पण एक भाग आपल्याला काय करायचं इथं लक्षात घ्यायचं आहे. त्या दृष्टीने मी म्हणतोय तुम्हाला हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. मी जस्ट म्हणजे पुढच्या व्हिडिओकडे जाण्याच्या आधी, पुढच्या पार्टकडे जाण्याच्या आधी या पार्टमध्ये बघा मी मुद्दामून लोकसंख्येचा एक फोटो याच्यात आणलेला आहे, या पुस्तकामध्ये मी नेक्स्ट लेक्चरमध्ये दाखवणारच आहे. ते पुस्तक याच्यावर मेन्सला पण प्रश्न पडलेले आहेत, प्रीला पण पडलेले आहेत. खूप भारी डेटा आहे हा. काय आहे, काय दिलं आहे, घनतेचे प्रदेश दिले आहे. आता दर चौरस किलोमीटरला 600 पेक्षा जास्त घनता आहे. कुठल्या याची दिलेली आहे ती? तर मे बी ती असणार आहे 600 पेक्षा अधिक घनता पुणे आणि ऑल दॅट. मुंबई हे एक असेच नैसर्गिक बंदर, महाराष्ट्र राजधानी, देशाची आर्थिक राजधानी, जर ठाणे मुंबई जिल्ह्याची तंत्रज्ञान वाहतुकीचा विकास, त्यामुळे तिथे घनता काय अधिक आहे. कारण पण सांगतो बरं. गायकवाड जर उद्या विचारलं, विश्लेषणात्मक कारणाचे विचारले विधानं, त्याची सुद्धा कारणं याच्यात काय दिली आहे पुस्तकात, व्यवस्थित अभ्यासलेली आहे. हा पण लक्षात घ्या. आता जास्त घनतेचे प्रदेश 451 ते 600 लोकसंख्या असणार आहे. नागपूर, कोल्हापूर. हा प्रश्न STI मेन्सला पडलेला प्रश्न आहे. सगळ्यात जास्त म्हणजे या रेंजमध्ये असणारे जिल्हे कुठले, इथंच उचलला आहे. मध्यम घनतेचे कुठे? नाशिक, सातारा, जळगाव, अहमदनगर, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश. विरळ घनतेचे 151-83, तर धुळे, अहमदनगर, बीड हे सुद्धा लक्षात घ्या. सर्वात कमी कुठं असणार? आमचं गडचिरोली असणार आहे. हे सुद्धा अति विरळ 150 पेक्षा खाली गडचिरोली आहे. हा एक त्याची आपल्याला माहिती आहे गडचिरोलीची किती आहे, मला वाटतं 77 का 97 आहे जी घनता आहे ती फार कमी आहे. पण हे सगळ्यात 100च्या खाली एकमेव जिल्हा आहे तो. असे प्रश्न, विधानात्मक प्रश्न किंवा हे घनतेचे काय घ्यायचे, कॅटेगरी घ्यायच्या आणि जिल्हे कुठल्या कॅटेगरीत कुठला जिल्हा बसतो घनतेच्या, त्याच्या जुळे लावाला असे प्रश्न पडलेले आहे. आणि देखील सोर्स इज द हा. हे सगळं 2011च्या आधी झालेलं आहे. हा पण एक भाग लक्षात घ्यायचा आहे. इज दॅट क्लिअर? हा एक भाग तुम्हाला इथं समजून घ्यायचा आहे. ओके. मग अशा प्रकारे मी तुम्हाला म्हणेल, अशा प्रकारे तुम्हाला हा भाग बघायचा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मी पुस्तक घेतो जे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला इधी समजून घेता येईल. ते पुस्तक आपण बघूया पूर्ण 9वीचं आणि त्या पुस्तकाच्या आधारे मांडणी करून. तर एकदा सांगतो, ही बॅच आपली राज्यसेवा प्रीची आहे. नेक्स्ट बॅच आपली त्याच वेळेस दिवशी चालवणारी कंबाईन प्री प्लस मेन्सची बॅच आहे. 20 नोव्हेंबरला सकाळची बॅच असणार आहे आणि या बॅचचे लेक्चर्स कंटिन्यू चालू होतील. 2024 आपला टार्गेट आहे आणि या संदर्भात काही असेल तुम्ही इथे प्रश्न विचारू शकता. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? सो या वेळी आपल्याला ते करायचं आहे. नेक्स्ट लेक्चर आपलं मी त्यात पुस्तक घेऊन 9वीचं परत भूगोल हे आपण पुस्तकाचा ओव्हरव्ह्यू घेऊ. वाचताना तुम्हाला ती मदत होईल आणि नक्कीच तुम्हाला समजेल. थँक्यू सो मच. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.